नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. हा सण चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा सांगितल्या जातात. त्यातील एक प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान रामाशी संबंधित आहे. रामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत परतल्यानंतर लोकांनी त्यांच्या विजयाच्या आनंदात घरोघरी गुढी उभारली. त्यामुळे गुढी ही विजयाचे प्रतीक मानले जाते. दुसरी ऐतिहासिक कथा राजा शालिवाहनाशी संबंधित आहे. असे सांगितले जाते की राजा शालिवाहन यांनी शत्रूंवर विजय मिळवून नवीन कालगणना सुरू केली. या दिवसापासून शालिवाहन शकाची सुरुवात झाली, म्हणून हा दिवस नववर्ष म्हणून साजरा केला जातो. दुसऱ्या एका समजुतीनुसार गुढीपाडव्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात विशेष महत्त्व प्राप्त झाले. मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांनी आपल्या विजयाच्या स्मरणार्थ आणि राज्यात शांतता, ऐक्य व समृद्धी निर्माण करण्यासाठी हा सण साजरा केला असे मानले जाते. घरासमोर उभारली जाणारी गुढी ही विजयाचे प्रतीक मानली जाते. पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या दिवशी सुरू केली असेही मानले जाते. त्यामुळे गुढीपाडवा हा सृष्टीच्या आरंभाचा दिवस मानला जातो. जरी गुढीपाडव्याच्या इतिहासाबाबत विविध कथा आणि परंपरा असल्या तरी हा सण महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी सोने, चांदी खरेदी करणे, नवीन वस्तू घेणे तसेच नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करणे विशेष शुभ मानले जाते. आता पाहूया गुढीपाडवा कसा साजरा केला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केली जाते. घराच्या दारासमोर सुंदर रांगोळी काढली जाते आणि आंब्याच्या पानाचे तोरण लावले जाते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गुढी उभारणे. गुढी उभारताना बांबूची काठी घेतली जाते. त्या काठीवर सुंदर रेशमी कापड किंवा साडी बांधली जाते. त्यावर साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने आणि आंब्याची पाने लावली जातात. सर्वात वरती तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवला जातो. ही गुढी घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीत उभी केली जाते. गुढीला विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गुळ खाण्याची परंपरा आहे. याचा अर्थ असा की जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात आणि आपण ते स्वीकारले पाहिजे. या दिवशी लोक नवीन कपडे घालतात, देवाची पूजा करतात आणि एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. अनेक घरांमध्ये खास पदार्थ बनवले जातात, जसे की पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी आणि इतर पारंपरिक पदार्थ. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये भव्य शोभायात्रा काढल्या जातात. विशेषतः पुणे, नाशिक, मुंबई आणि इतर अनेक शहरांमध्ये मोठ्या उत्साहात शोभायात्रा आयोजित केल्या जातात. या शोभायात्रांमध्ये महिला पारंपरिक नऊवारी साडी, पुरुष पारंपरिक पोशाख आणि फेटे घालून सहभागी होतात. तसेच ढोल ताशा पथक, लेझिम, पारंपरिक नृत्य, भगवे ध्वज आणि अनेक ठिकाणी बाईक रॅली, सांस्कृतिक देखावे यामुळे वातावरण अत्यंत उत्साही आणि आनंदमय होते. या शोभायात्रांमुळे महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि एकात्मता जगासमोर येते. शेवटी एवढे सांगायचे वाटते की गुढीपाडवा हा केवळ एक सण नाही, तर आशा, सकारात्मकता आणि नवीन सुरुवातीचा उत्सव आहे. गुढीपाडवा आपल्याला एकच महत्त्वाचा संदेश देतो. प्रत्येक नवीन वर्ष ही नवीन सुरुवात असते. जुन्या अडचणी मागे सोडून नवीन आशा, उत्साह आणि सकारात्मकतेने जीवन जगण्याचा हा दिवस आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.